आपले दुसरे पाहुणे आहेत माननीय प्रभू राजगडकर. ते महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये अनेक वर्ष सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले आहेत आणि अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पदांवरती त्यांनी इतके वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी विभागात विकास विभाग आणि शेवटी ZPचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. विद्यार्थी दशेपासूनच ते कथा, कविता, साहित्य निर्मिती यामध्ये त्यांचा सहभाग आहे. सुरुवातीपासूनच त्यांचा छंद आहे आणि आदिवासी हा त्यांचा अभ्यास विषय आहे. त्यामुळे आज ते आदिवासींच्या दृष्टिकोनातून जातनिहाय जनगणना त्याच्यावरती कसा परिणाम होणार यावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. विचार जागर फाउंडेशनच्या वतीने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे. या चर्चासत्राचे अध्यक्ष महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे, दुसरे वक्ते आता जे बोलून गेले औरंगाबादहून लिबीरकर आणि आमचे ज्येष्ठ बंधू उत्तमराव कांबळे. मित्रांनो, आता इथं बसलेले व्यक्ती ते नाव पाहून म्हणाले की राजगडकर नावाचे कोणी आमदार होते. खरं आहे, त्यांचा मी लहान भाऊ आहे आणि मी प्रशासनात होतो आणि या सभागृहामध्ये मी नव्यानेच म्हणजे बऱ्याच लोकांना ओळखत नाही पण भाटेवाला सरांना ओळखतो, कारण मागे एक वर्कशॉप चर्चासत्र झालं होतं जेजूरकर लॉनमध्ये, तेव्हा भाटेवाला सर तिथं होते. तर मित्रांनो, आदिवासी हा विषय जो आहे, एक आदिवासी म्हटलं की आपल्यासमोर एक विशिष्ट असं फिगर डोळ्यासमोर येते आणि आपल्याला आदिवासी माहिती असतो, आपण ज्या भौगोलिक प्रदेशात राहतो तेवढ्या पुरता माहिती असतो. जे अभ्यासक आहे त्यांना थोडाफार माहिती असतो आणि आदिवासीचं चित्र जे आहे आपल्या हिंदी सिनेमाने फार वाह्यात करून ठेवलेलं आहे. आपण जुने हिंदी सिनेमा जर आपल्या डोळ्यासमोर आणले तर आदिवासींचं जे दृश्य किंवा आदिवासींचं जे चित्रण हिंदी सिनेमामध्ये फार म्हणजे त्याला वंगाळ शब्द म्हणतो आपण, अशा पद्धतीचं हिंदी चित्रपटाने आदिवासीचं एक चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे. दुसरं, काही लोकांनी भूतदयावादी लोक आहेत, त्यांनी एक वेगळं चित्र उभं केलं आदिवासींचं. काही लढवय्ये आहेत, त्यांनी एक वेगळं चित्र उभं केलं आहे. असे वेगवेगळ्या पद्धतीने आदिवासीकडे लोक पाहतात. काही एका विशिष्ट भागात जातात आणि तेवढ्या भागाचा काही अभ्यास करतात आणि त्याच्यावरून आदिवासीला भारतभरातल्या किंवा महाराष्ट्रभरातल्या आदिवासीला जोखण्याचा प्रयत्न करतात. अशा अनेक अंगाने आदिवासीचा अभ्यास जो आहे अनेक अभ्यासक करत आलेले आहेत. अगदी म्हणजे ब्रिटिश काळापासून ब्रिटिशांचं खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे की त्यांनी या देशामधल्या आदिवासीचा फार मोठा अभ्यास केलेला आहे. कधी कधी असं वाटते की ब्रिटिशांनी आदिवासीबाबत जे लिहून ठेवलं ते काय जे असेल ते लिहून ठेवलं असेल. मग ते वेरेल एल्विन असेल, ग्रिक्सन असेल किंवा अनेक असे नाव घेता येईल भरपूर की ज्यांनी, पण तो जो डाटा त्यांनी या देशामध्ये आदिवासींचा देशभर लिहून ठेवलेला आहे, ग्रंथबद्ध केलेला आहे, आकडेवारी दिलेली आहे, त्यांचे जाती जमाती, त्यांचं कल्चर, त्यांच्या समस्या, असे जे विविध अंगाने ब्रिटिशांनी लिहून ठेवले, ते जर कदाचित लिहून ठेवलं नसतं तर या देशातला आदिवासी नेमका काय आहे हे आपल्याला कळलं सुद्धा नसतं. तर अशा आणि आदिवासींची जनगणना हे ब्रिटिश ज्या जनगणना सुरू झाली, पहिली जनगणना, तेव्हापासून आदिवासींची जनगणना ही सातत्याने होते आहे.
आणि त्यामुळे आदिवासींबाबतची आकडेवारी वगैरे जी आहे भरपूर उपलब्ध आहे. पण आत्ता या क्षणाला 2011ला जी जनगणना झाली त्यावेळेस मी गडचिरोली जिल्हा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करत होतो आणि 2011 नंतर जनगणना झालीच नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती कोरोनाचं कारण देऊन जनगणना झाली नाही. आता जनगणना झाली नाही असं म्हणायचं की जनगणना केली नाही असं म्हणायचं, हा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो. कारण हे जे विद्यमान सरकार आहे, हे विद्यमान सरकारची जी एखादी घोषणा करते काही हेतू असतो आणि तो शुद्ध हेतू नसतो. पूर्वी शुद्ध डालडा यायचा आपल्याकडे, तुम्ही डालड्याचे जाहिरात टिनाचे डबे घ्यायचे ना, शुद्ध डालडा किंवा इथे शुद्ध तूप मिळेल. हेतू शुद्ध आहे की नाही हीच मला शंका आहे. आणि कुठलीही बघा या गेल्या 11 नंतर म्हणजे 12-13 नंतर जे काही बदल झाला, राजकीय बदल झाला, त्या राजकीय बदलानंतर एकूण या देशाचं राजकीय चित्र बदललंच. पण राजकीय चित्र बदलल्यावर सामाजिक आर्थिक आणि एकूणच सगळं चित्र फार आरपार बदललेलं आपल्याला दिसून येईल. आणि या पार्श्वभूमीवर हे सरकार जनगणना करायला निघालेलं आहे. आता ही खरंच कसं जनगणना करेल जेव्हा प्रत्यक्ष गणना करणारे लोक आपल्याकडे येतील तेव्हा आपण बघूया. पण आदिवासीच्या बाबत जे आहे, मग जनगणनेचा इतिहास आणि आदिवासी असं आपल्याला शोधावं लागेल की त्यावेळेस ब्रिटिशां काळात जनगणना झाली किंवा त्याच्यानंतरच्या जनगणना झाली तर त्याच्यात आदिवासींना काय केलं गेलं. आदिवासींबाबत पुन्हा आदिवासींचा धर्म आहे का, आणि आदिवासींचा धर्म असेल तर कोणता धर्म म्हणून कोणती नोंद करायची, हा एक मुद्दा आदिवासीच्या संदर्भात येतो. दुसरा एक मुद्दा असा येतो की अलीकडे शहरीकरण झालेलं आहे आणि शहरीकरण खूप दिल्ली आणि तत्सम अशा मोठ्या राजधान्यांमध्ये त्या प्रदेशातले आदिवासी तिथं गेलेले मजुरी म्हणून. त्यांची गणना होते का, त्यांची गणना झाली का, त्यांच्या गणनेने आदिवासी तिथं असणाऱ्या आदिवासींच्या गणनेबाबत नक्की काय भूमिका राहील, त्यांना शोधून कसं काढणार, हा एक मुद्दा पुन्हा निर्माण होतो. एक पुन्हा महत्वाचा मुद्दा असा निर्माण होतो की आदिवासींच्या भाषा, जेवढे आदिवासी समूह आहे म्हणजे जमाती आहेत तेवढ्या त्यांच्या भाषा आहेत. किंवा महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं, महाराष्ट्रामध्ये 75 जमाती आहे, 45 जमाती आहे. पूर्वी 47 जमाती होत्या, 2 जमाती नष्ट झाल्या. एक थोटी नावाची आमच्या विदर्भात जमात होती, नष्ट झाली. एक दुसरी कुठली जमात आहे, ह्या नष्ट झाल्या. त्या का नष्ट झाल्या हा वेगळा संशोधन म्हणून, पण नष्ट झाल्या. 45 जमाती राहिल्या. तर या 45 जमातीच्या प्रत्येक जी आपली आपली बोली आहे, मग भाषा म्हणून त्यांची काय नोंद होणार, हाही एक मुद्दा जनगणनेच्या संदर्भात म्हणजे W. ग्रिक्सननी 1931ला जी जनगणना झाली आणि 1941ला झाली. 41च्या जनगणनेचे आकडे आले नाही असं जे आत्तावेरीकरांनी सांगितलं की दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि दुसरं महायुद्ध सुरू असल्यामुळे ते पुरेसे आकडेवारी जी आहे ती आली नाही किंवा सरकारने जाहीर केलेली नाही. ग्रिक्सन असं म्हणतो की त्या जनगणनेबाबत की ती त्या 41च्या जनगणनेचे आकडे न आल्यामुळे अनेक कारभार जो आहे आपल्याला आम्हाला 1931च्या आकडेवारीच्या अनुषंगाने, आदिवासीच्या अनुषंगाने किंवा आमच्या सगळ्याच्या अनुषंगाने काम करावं लागतं. आपल्याकडे 2011ला जनगणना झाली, अद्यापही आपण आकडेवारी घेतो जनगणनेची, कारण कुठले स्टॅटिस्टिक घेत असताना एक लँडमार्क असतं, तिथून आपण पुढे चालतो. अभ्यास करायचा असेल तर आपल्याकडे लिखित जे असते आकडेवारी, त्या आकडेवारी 2011चीच आकडेवारी आपण अजून घेऊन चालतो. 2011 ते 2025 म्हणजे 14 वर्ष झाले. या 14 वर्षामध्ये लोकसंख्या वाढली असेल,
आहे की नाही. तर ते ग्रिक्सन असं म्हणतो की अजूनही आम्हाला 1931च्या आकडेवारीवर अवलंबून राहते. तो म्हणतो की धर्माच्या बाबत फार महत्त्वाचं त्यांनी विधान केलं आहे W. ग्रिक्सननी. धर्म के तौर पर जनजातीय या जीववादी दर्ज किए गए आदिवासी के प्रतिशत में उतार चढ़ाव अलग अलग जिलों में अलग अलग गणना बता रहा है और सही सूचक नहीं है जो यहाँ तक कि यह बता सके कि किस सीमा तक जनजाति धर्म का हिंदूकरण हो रहा है. आता अलीकडे आदिवासीच्या हिंदूकरणाची खूप मोठी चर्चा होते. हे W. ग्रिक्सन नागपूरचे उपायुक्त होते ब्रिटिश काळामध्ये 40 आणि त्या दरम्यानमध्ये. हे ग्रिक्सननी सगळी माहिती कशी जमा केली त्याचं एक सांगतो त्याची पद्धत. ते तिथे उपायुक्तांना त्या मध्य प्रांतातल्या सगळ्या 17 कलेक्टरला त्यांनी 21 प्रश्न दिले आणि त्या सगळ्या कलेक्टरकडून 21 प्रश्नावली मागून घेतली. त्याच्यातून त्यांनी एक ग्रंथ लिहिला मध्य भारत आणि मध्य भारत और बेरार के आदिवासी के प्रश्न. ये प्रॉब्लेम ट्रायबल ऑफ सेंट्रल इंडिया अँड बेरार अँड प्रॉब्लेम्स असा एक मोठा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळी माहिती दिलेली आहे. तर आदिवासींच्या बाबत जे आहे आत्ता या क्षणाला ही सगळी जी माहिती आपण जी मी तुमच्यासमोर जे मुद्दे दिले त्या अनुषंगाने आदिवासीच्या आपल्या गणनेकडे आपल्याला पाहावं लागेल. आदिवासीची आजची 2011ची जी लोकसंख्या आहे आपल्याकडे ती 2011ची लोकसंख्या आपल्याकडे जी आहे ती भारतातली 10,42,81,34 अशी लोकसंख्या आहे. आता ही 11ची आकडेवारी आहे. 14 वर्ष गेले. आकडेवारी लोकसंख्या वाढण्याचा वेग. मग माझ्यासोबत एक अर्थशास्त्राचे विद्यार्थी मला घ्यायला आले होते. त्यांना मी सहज विचारलं बरं लोकसंख्या वाढीचं किती 2% 10 ते 12% वगैरे असं काहीतरी वाढ असेल. समजा 10 ते 12% अशी जर आपण गृहीत धरली तर म्हटलं मग या 10 कोटीचे किती होतील 2-3 कोटी अधिक वाढेल म्हणजे जास्तीत जास्त. तर म्हणजे साधारणतः आज जनगणना झाली आणि खऱ्या अर्थी जनगणना झाली कारण आदिवासींच्या 705 जमाती आहे देशामध्ये 705 जमाती आहे आणि यांची जनगणना करण्याबाबत ते सगळे नॉर्थ ईस्ट पासून ते इकडे साऊथ पर्यंत हे सगळे पूर्ण भारतभर 705 जमाती आहे. आणि यांची जनगणना करत असताना भाषा धर्म आणि त्यांच्या जमाती याचा साकल्याने बारकाईने अभ्यास जनगणना करणाऱ्या माणसांना करावा लागणार. ग्रिक्सन असं म्हणतो त्या पुस्तकामध्ये की जनगणना करायला जाणारा माणूस हा कसा आहे आणि कसा बघतो त्याच्यावरही बरंच काही अवलंबून असते. तर तो कसे प्रश्न विचारतो काय प्रश्न विचारतो. साधारणतः धर्म लिहित असताना मी माझंच उदाहरण म्हणतो. मी 2011ला जनगणना सहित ॲडिशनल CO होतो चंद्रपूरला. जनगणना करणारा आला धर्माच्या कॉलममध्ये हिंदू. म्हटलं हिंदू लिहायचं नाही मी आदिवासी आहे. माझ्या आडनावावर जाऊ नका मी आदिवासी आहे. तर मी ते करून टाक नाही म्हणत. असं न विचारता ही आदिवासींच्या बाबत होऊ शकते. आदिवासींच्या बाबत ही शक्यता नाकारता येत नाही. त्याचं कारण असं आहे की आदिवासींना नेमका धर्म आहे का. त्या आदिवासींच्या धर्माबाबत फार मोठ्या जे अभ्यासकांनी देऊन म्हणजे आदिवासींना सुरुवातीस काय म्हटलं गेलं फार पूर्वी फॉरेस्ट ट्राईब. नंतर 2001 मध्ये एनिमिस्ट. त्याच्यानंतर 1901 मध्ये एनिमिस्ट. 1911 मध्ये ट्रायबल एनिमिस्ट. 1921 मध्ये हिल्ड अँड फॉरेस्ट ट्राईब. 1931 मध्ये प्रिमिटिव्ह ट्राईब आणि 1941 मध्ये ट्राईब. आणि त्याच्यानंतर तो हे सगळंच गायब झालं. म्हणजे त्याच्यानंतर त्याला काय म्हणायचं हेच गायब झालं. हा रकाना ठेवणार आहे की नाही म्हणजे काय म्हणायचं कारण असं सगळं म्हणजे मुद्दे आहे. आणि नंतर 51 नंतर जे आहे तो रकाना जो आहे धर्माचा काढूनच टाकलेला आहे. झारखंडमध्ये सरना धर्म लिहा म्हणून मागणी होत आहे. आमचा धर्म म्हणजे आदिवासींचा धर्म कुठलाच नाही आहे. पण
खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींचं ख्रिस्तीकरण झालेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासीचं हिंदूकरण झालेलं आहे. हे अभ्यासानंतर अनेक आदिवासीमध्ये जे अभ्यासक आहे, अनेक अभ्यासकांनी सिद्ध केलं, आकडेवारीनुसार सिद्ध केलं. तसे आकडे माझ्याकडे आहे, पण मी आता ते सांगणार नाही. मी फक्त काही मुद्दे आपल्यासमोर सांगतो आदिवासीच्या अनुषंगाने. तर हे लिहित असताना हे कशा पद्धतीने लिहिणार, काय लिहिणार, आणि एक कनक तिवारी नावाचे एक अभ्यासक आहे, ते असं म्हणतात की त्या धर्मांतराबाबत की आदिवासींचं धर्मांतर हे अनेक कोणाला जबरदस्तीने म्हणा, कोणाला लाडीगोडीने म्हणा, वगैरे वगैरे असं अशा पद्धती झाला. आणि ख्रिश्चनांनी धर्मांतर करून घेतलं म्हणा किंवा केलं म्हणा लोकांनी, त्याला शह देण्यासाठी म्हणून या देशामध्ये ट्रायबल विभागामध्ये, आदिवासी विभागामध्ये काम करण्यासाठी म्हणून RSSने एक वनवासी कल्याण आश्रम नावाची संघटना स्थापन केली 1952ला. आणि ही संघटना छत्तीसगडच्या जशपूरमध्ये स्थापन केली. स्थापन करणारा माणूस देशपांडे होता, मध्य प्रदेशच्या समाज कल्याण विभागामध्ये अधिकारी होता. आणि हे आज हे वनवासी कल्याण आश्रमाचं जाळं भारतभर, तुम्हाला नाशिकमध्ये माहिती असेल, भारतभर पसरलेलं आहे. आणि हे लोक, ह्या लोकांच्या संपर्कात आलेले आदिवासी हे धर्म म्हणून काय नोंद करतील, म्हणजे हाही एक मुद्दा आहे. आमच्या नागपूरमध्ये मध्य प्रांतामध्ये, म्हणजे जुना मध्य प्रांत जो आहे, तिथं गोंड जमातीची संख्या भरपूर आहे. ते म्हणते गोंडी धर्म, गोंडी धर्मासाठी नवा कोड निर्माण करा. इकडे तुमच्या खानदेशामध्ये भिल्ल आहे, त्यांचा कोणता धर्म. असं आदिवासींच्या बाबत असे अनेक बारीक बारीक मुद्दे जे आहे जनगणना करताना जे आहे आपल्या, म्हणजे सरकार काय भूमिका घेणार याच्याबाबत, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण हे सगळे मुद्दे जे आहे सरकारने जे सरकारची आदिवासीबाबत पाहण्याची त्यांची नजर किंवा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, माझं असं मत आहे की आज आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, भारतामध्ये जेवढ्या विधानसभा आहे, लोकसभा आहे, विद्यमान पक्ष जो सरकारमध्ये आहे त्यांच्या पक्षाचे आदिवासी प्रतिनिधी आहे. बघा, जे भाजपचे सगळ्यात जास्त आदिवासी प्रतिनिधी लोकसभेमध्ये आहे आणि विधानसभेमध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूने ते आदिवासींना हिंदू लिहा अशी जबरदस्ती त्यांचे कार्यकर्ते करणार का, हाही एक प्रश्न मी तुमच्या समोर ठेवतो. म्हणजे आदिवासींचा मुद्दा जनगणनेच्या बाबत इतका गुंतागुंतीचा आहे की त्याच्यासाठी नेमकी जनगणनेमध्ये काय कॉलम असणार आहे, कुठले, म्हणजे त्याच्या संदर्भात प्रश्नावली ज्याला म्हणून, आदिवासींच्या बाबत कोणती प्रश्नावली राहणार आहे, हा माझ्यासमोरचा मुद्दा आहे. कारण आदिवासींना ज्या वेगवेगळ्या जमाती आहे, तुमच्याकडे भिल्ल आहे, कोकणी आहे, पावरा आहे, आमच्याकडे गोंड आहे, माडिया आहे, कोरकू आहे, प्रधान आहे, कोलाम आहे. अत्यंत फक्त चंद्रपूर आणि गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोलाम आहे. त्यांच्या भाषेमध्ये काहीतरी 1000 शब्द आहे फक्त. मग उत्तमराव सांगत होते की नाशिकमध्ये एक काय वंडेलू अशी काहीतरी जमात, हां वंडलू नावाची जाण 33 लोक आहे. म्हणजे हे जे सगळं जे आहे की तुम्ही कशी जनगणना करणार. कोलाम हे अत्यल्प होत चालले. कोलाम जी जमात आहे फक्त चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातच आहे, दुसरी कुठे तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे अशा अनेक जमाती आहे की ज्या काही विशिष्ट भौगोलिक भागामध्ये राहतात. तर ही जनगणना करताना आदिवासीच्या बाबत अनेक काळजी जी आहे घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण आदिवासींच्या बाबत, आदिवासींच्या अनुषंगाने ज्या योजना तयार होतात, आज आदिवासी 8% आहे असं गृहीत धरलं जातं. उद्या 25च्या जनगणनेमध्ये आदिवासी संख्या वाढली तर किती टक्के राहील, हाही एक मुद्दा पुढे जाऊन निर्माण होणार आहे. आणि त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तसं बजेट करावं लागतं. हे आपल्याला सगळं बटेवरा सरांना माहीत आहे की त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तसं बजेट करावं लागतं. 2 सरकारने, मला वाटते तेलंगणा आणि कर्नाटकने कायदा केला
की आदिवासी जे SC STचं बजेट हे त्यांना जेवढं वाटायला आलं आहे तेवढं त्यांना देण्यात येईल आणि तेवढं ते खर्च करण्यात येईल, त्याच्यात कपात करण्यात येईल. महाराष्ट्रामध्ये JP गावित तुमच्याकडचे आमदार आहे, माजी आमदार, त्यांनी एक 4 महिन्यापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 वर्षामध्ये 22,000 कोटी आदिवासीच्या बजेटमधून कापण्यात आले. आकडेवारी आहे, सकाळ फार मोठी बातमी आली, मी फेसबुकला त्याच्यावर आर्टिकल पण लिहिलेलं होतं मी. 22,000 कोटी 8 वर्षात. आणि सगळ्यात जास्त कपात एकनाथराव शिंदे आणि तेव्हाच्या फडणवीसच्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त कपात करण्यात आली. मी तुलनात्मक आकडा तयार केला, टेबल तयार केला की कोणाच्या काळात किती कपात करण्यात येईल. आता सुद्धा तुम्हाला माहिती असेल की लाडक्या बहिणीच्या नावाने 3,050 कोटी 3,050 कोटी 3,050 कोटी कापल्या गेले, तरी आमच्या यवतमाळ जिल्ह्यातले आमदार असलेले आदिवासी मंत्री अफवा पसरत आहे असं म्हणते. हे सगळ्या बाबी ज्या आहे, आता TV वर दाखवलं, वृत्तपत्रात आलं, लोकसत्तानी मोठी फ्रंट न्यूज केलेली आहे, तरी ते म्हणतात की अफवा पसरवू नका. म्हणजे पुढे जाऊन म्हणजे आदिवासीची जनगणना सातत्याने होत आहे. पुढे जाऊन आदिवासीच्या हक्काचं त्याला बजेटमध्ये तरतूद करण्याचा कायदा सुद्धा आणावा अशी मागणी या जनगणनेच्या निमित्ताने जी आहे आपल्याला करावी लागणार आहे. SC STच्या तरतुदीसाठी कायदा म्हणजे मग तुम्ही जेवढी लोकसंख्येने त्यांना ते आता 8% आहे, तर तेवढी तुम्ही तरतूद करता, ती तरतूद दुसरीकडे कुठे तुम्ही वळती करणार नाही अशी असा कायदा SC आणि STसाठी करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जे आहे आदिवासींच्या जनगणनेच्या अनुषंगाने असे खूप मुद्दे जे आहे उत्पन्न होतात. कारण एका ठिकाणी ग्रिक्सनने असं म्हटलं की धार्मिक आस्था जी आहे, मध्यंतरी असा एक प्रयोग झाला, काही ठिकाणी असं होतं की हे जे मी ज्या संघटनांची नावं गेले हे आदिवासीमध्ये जातात आणि सांगतात की तुम्ही हिंदू आहे असं सांगा. तुमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे आहे मध्यंतरी एक यात्रा काढली त्या लोकांनी आणि तिथल्या आदिवासींना तुम्ही हिंदू आहे असं म्हणा, तर तिथल्या आदिवासींनी तिथल्या भिल्ल लोकांनी त्यांना हाकलून लावलेलं आहे. ग्रिक्सन म्हणतो की सामाजिक म्हणजे सांस्कृतिक याच्यामध्ये सुद्धा कसा बदल होऊन जातो. म्हणजे ग्रिक्सनचा पुस्तक 1940च्या दरम्यानचं पुस्तक आहे. गोडोने म्हणजे गोडांमध्ये बडादेव नावाचा बडापेन असं नाव आहे, पण तो मूळ भेरापेन होता. गोडो के भेरापेन बहुत जल्दी ही बडादेव और फिर महादेव में परिवर्तित हो जाते हैं. म्हणजे मी असं एकदा ऐकलं की आमच्या आदिवासी कायद्यात हे तुमची वणीची देवी आहे, ही आदिवासी देवी होती. म्हणजे माझं मूळ गाव वणी हे नाही, तिकडे यवतमाळ जिल्ह्यातलं, असं आमचे वाहरू सोनावणे एकदा भाषणात बोलले की ही जी वणीची देवी आहे हे मूळ आदिवासी देवी. अशा अनेक ठिकाणी जे आहे सांस्कृतिक तुमची जी प्रतीकं आहे हे सांस्कृतिक प्रतीकं सुद्धा बदलण्याचे प्रयत्न झालेले आहेत. मग ते पुढे असं म्हणतात ते जिसका सर्वविदित है कि कोई वैज्ञानिक मूल्य नहीं है. म्हणजे ते पुढे म्हणताय गुणों के भेरापेन बहुत जल्द ही बड़ा देव और फिर महादेव में परिवर्तित हो जाते. म्हणजे महादेव झाला म्हणजे तो कोण झाला, हिंदूचा देव झाला. यह समझ पाना कठिन है कि भारत की जनगणना, पुढचं वाक्य त्यांना म्हणलं म्हणजे जनगणनेच्या संदर्भात, यह समझ पाना कठिन है कि भारत की जनगणना धर्म की सांख्यिकी क्यों दर्ज करती है. ग्रिक्सनने 1940 मध्ये म्हटलंय क्यों दर्ज करती है, जिसका सर्वविदित है कि कोई वैज्ञानिक मूल्य नहीं है और जिसका उपयोग या दुरुपयोग सिर्फ राजनीतिक उद्देश्यों के लिए किया जाता है. आज धर्माचा उपयोग ग्रिक्सन 1940 मध्ये उपायुक्त ब्रिटिशांचा उपायुक्त असलेला असं म्हणतो की धर्माच्या नोंदी केल्या आणि त्याच्यातून धर्माचं राजकारण जे आहे राजकीय लोक त्याचा सिर्फ राजनीतिक उद्देश्य के लिए किया जाता है. म्हणजे आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणतो तो की हे आजचीच गोष्ट नाही, वनवासी कल्याण आश्रम स्थापन झालं तेव्हा त्याच्यापूर्वी सुद्धा हर जनगणना का समय, हर म्हणजे मी धोके फक्त सांगतो तुम्हाला, हर जनगणना के समय हिंदू मिशनरी गतिविधियों का प्रकोप फैल जाता है. आताही वाढलं. आता तुम्ही आदिवासी भागात जनगणनेची घोषणा झाल्याबरोबर आदिवासी भागात फिरा तुम्ही,
आता मला सांगा आदिवासी भागात काय चालू आहे ते तुम्ही फार मायन्युटली बघा. जनगणना के समय हिंदू मिशनरी गतिविधियों का प्रकोप फैल जाता है जिनके द्वारा आदिवासी को स्वयं को हिंदू दर्ज करवाने के लिए राजी किया जाता है. आता या जनगणनेच्या संदर्भात मला भीती स्वतःला अशी आहे की असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्याचं कारण असं आहे, आज सत्ता, राजकीय सत्ता, सांस्कृतिक सत्ता, आर्थिक सत्ता त्यांच्या हातात आहे. आदिवासींच्या बाबत असे अनेक जे मुद्दे आहेत. एक किस्सा ग्रिक्सनने सांगितला. 1941 बैतूलच्या डिप्टी कमिश्नरनी एक प्रमुख कांग्रेस कार्यकर्ता को गोंडों को हिंदू बनाने पर मुकदमा चलाने की धमकी दी. तो मग ते पुढे असं लिहितात, परिणाम स्वरूप जिले के हर हिंदू ने गोंडों से ऐसा करवाना अपना पवित्र कर्तव्य समजा. म्हणजे मग आता काय आमचं ते हे जे ही सगळी हे उदाहरण मी काय देतो आहे, आजची जी स्थिती पाहतोय सगळी आपण तुम्ही सगळे अनुभवताय. आजचं जे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण आपल्याला आजूबाजूला दिसते. मला त्याची ही जी हे विल्सननी त्या काळी 40 मध्ये लिहून ठेवलं ते त्याची पुनरावृत्ती जी आहे आता 2025च्या जनगणनेच्या संदर्भात होते की काय, कुठलं संकट आदिवासी समोर उभं राहील की काय, अशी भीती, साधारण भीती एक आदिवासी माणूस म्हणून, एक आदिवासींच्या प्रश्नाचा अभ्यासक म्हणून मला ठामपणे वाटते. म्हणून आदिवासींच्या जनगणनेच्या बाबत जे आहे मुळामध्ये आदिवासींना समजून घेणं हेच फार मोठं काम आहे. म्हणजे मग कोणी मेळघाटात जातं, बांबू मिशन सुरू करतं, कोणी गडचिरोलीत जातं, कुठलं तरी आश्रम स्थापन करतं, कोणी तिकडे गडचिरोलीच्या जवळ 22 किलोमीटरला जातं, आरोग्य सेवा देते. पण आदिवासींचे प्रश्न आरोग्य आणि इतक्याशी संबंध आहे का? आताही अशा बातम्या येतात की आदिवासी भागामध्ये समृद्धी मार्ग तो आपल्याकडे झाला आहे, पण आदिवासी भागामध्ये अजूनही वाहणाऱ्या नद्यावर पूल नाही. तुमच्या नंदुरबारच्या बातम्या तुम्ही वृत्तपत्रात पाहिल्या, आमच्या गडचिरोलीच्या गर्भवती माता, मुलं शाळेत जाणारी वगैरे वगैरे. तुमच्या नाशिक जिल्ह्यातल्याच बातम्या, गंजामध्ये मोठ्या परातीमध्ये बसून पोरं शिक्षणाला चाललेली आहेत. ह्या भौतिक सुविधा गेल्या 75 वर्षामध्ये विकास झाला असं मी म्हणणार नाही, आरोग्य सेवा पोहोचल्या असं मी म्हणणार नाही, कारण मी स्वतः अधिकारी तुम्ही पाहिलेलं आहे. पण बेसिक तुम्ही स्ट्रक्चर दिलं, पण या स्ट्रक्चरमध्ये बसणारा माणूस, स्ट्रक्चरमध्ये काम करणारा माणूस कुठे दिला तुम्ही? तुम्ही PSC उभ्या केल्या. आदिवासी भागामधल्या सर्व शाळा ज्या आहेत 13,000 शाळा आदिवासी मधल्या बंद झाल्या आहेत. मी स्वतः भामरागडला 2017ला गेलो आणि तिथल्या BDOला विचारलं. BDO तिथं पुण्यातली शिक्षणाधिकारी भामरागडमध्ये जॉईन झाली म्हणून महाराष्ट्र टाइम्सची मोठी बातमी केली की पुण्यातली बाई भामरागडला गेली. मग तिथं जाऊन विचारलं, तिच्याच काळामध्ये 17 आदिवासी भागातल्या शाळा बंद झाल्या, 13,000 आदिवासी शाळातल्या भागात. हे शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्थिती ह्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये जे आदिवासींना म्हणजे जनगणना आणि हे त्यांचा विकास हे असं जुळलेलं आहे बरं का. म्हणजे उद्या जर आज 10 कोटी आहे, उद्या 13 कोटी झाले, तर या 13 कोटीसाठी तुम्हाला त्यांच्या बेसिक गरजा ज्या आहे त्या भागातल्या, त्या भौगोलिक भागातल्या बेसिक गरजा ज्या आहे, आजही तुम्ही नंदुरबारमध्ये फिराल तर तुम्हाला दिसून येईल. गडचिरोलीमध्ये या, तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला गडचिरोलीचं अनेक चित्र लोक दाखवत असतो. नक्षलवादी वगैरे कोणी नाही आहे. मी तिथं 10 वर्ष काम केलं गडचिरोलीमध्ये, एकही नक्षलवादी नाही आहे. म्हणजे मी दाव्याने सांगतो, नक्षलवादी असं काही नाही आहे. मी तिथं काम केलेलं आहे. तर आदिवासींना मुळामध्ये आदिवासींना समजून घेताना जे आहे त्याचा मानववंशशास्त्रीय, त्याचा सांस्कृतिक आणि एकूण त्याचा त्या जमातीचा, बरं प्रत्येक जमातीची भाषा वेगळी आहे. इकडचा भिल्ली भाषा बोलतो, आमच्याकडचा गोंडी बोलतो, माडिया बोलतो. आमचं एकमेकाचा संवाद नाही. आदिवासीमध्ये भाषिक जे बोली भाषा जी आहे एकमेकाशी संवाद नाही. म्हणजे इकडचा तो तिकडचा गोंडी बोलला ना, इकडचा भिल्ली बोलला, दोघे जण भेटले तर काहीच कळणार नाही. या भाषा सुद्धा जी आहे, भाषा सुद्धा जगल्या पाहिजे. त्याच्या नोंदी कशा होणार आहे? म्हणजे ग्रिक्सनने असं म्हटलं की बा तो 16 लाख गोंड आहे आणि गोंडी बोलणारे 15 लाख आहे. हे कसं काय बा? असे आकडे दिले आहे त्यांनी. कोरकू बोलणारे 60,000 आहे
आणि कोरकू आहे 60,000 आणि कोरकू बोलणारे 50,000. बाकीचे कुठे गेले? म्हणजे या जनगणनेच्या अनुषंगाने आदिवासीच्या संदर्भाने असे अनेक मुद्दे जे आहेत तुम्हाला आदिवासीचा हे करत असताना, म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या जनगणनेच्या अनुषंगाने आदिवासीच्या संदर्भात नेमके काय प्रश्न राहणार आहे, नेमके कोणते प्रश्न राहणार आहे, त्यावरच आदिवासीची जनगणना सातत्याने होते. पण पुढचं भविष्य जे आहे नेमके कोणते धर्माच्या अनुषंगाने, त्यांच्या आता मी काय सांगितलं ते भाषेच्या अनुषंगाने हे सगळं, आणि शहरामध्ये गेलेले विशेषतः जे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहे. मुंबईमध्ये 1978ला मी मुंबईमध्ये गेलो, 10 वर्ष मुंबईत राहिलो. तेव्हा 1984ला आम्ही पहिला आदिवासी मेळावा भरवला होता. नवा काळचे संपादक आपले ते हे होते, नाही जी नाही, नवा काय नाही, नवशक्ती बेहरे, येस, ते माझे मित्र होते. मी खार रेल्वे स्टेशनला TC असल्यामुळे माझी त्यांची दोस्ती झाली. आणि शिवाजीराव कल्याणला आम्ही विदर्भातून आलेल्या आदिवासीचा पहिला मेळावा आम्ही 84ला भरवला होता. आता किती असतील, त्याची तिसरी पिढी असेल, आहे की नाही. आणि तुमच्या नाशिकमध्ये असेल, तर ह्या शहरामध्ये राहणाऱ्या आदिवासीमध्ये एक मध्यम वर्ग निर्माण झालेला आहे. आता शेवटचे काही मुद्दे सांगतो, मी संपवतो. आदिवासीमध्ये, कारण मलाही जायचं उद्या माझ्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा आहे नागपुरात, तर आदिवासींमध्ये एक असा मध्यम वर्ग निर्माण झालेला ना, धड मध्यम वर्ग आहे आणि पण तो आदिवासीपासून आपल्या याच्यापासून तुटत चाललेला आहे. आणि त्याच्यावर जे संस्कार होत आहे, शहरीकरणाचे संस्कार होत आहे, तथाकथित एका मध्यम वर्गाचे संस्कार होत आहे, आणि तो आपल्या मूळ याच्यापासून स्वतःला विलग झाल्यासारखा राहतोय किंवा विलग केलेला आहे त्यांनी स्वतःला. हे सुद्धा आहे. ते लोक, शहरातले लोक जे आहेत, ते शहरातले लोक जे आहेत ते काय सांगतील स्वतःविषयी जेव्हा सर्वे करायला जाते, बरं ते एका वस्तीत राहत नाही. शहरामध्ये आलेले आदिवासी काही एका वस्तीत नाही आहे, असे सगळे विखुरलेले आहेत. ते हे नक्की काय सांगतील जनगणना करताना. असे अनेक मुद्दे जे आहे आदिवासीच्या अनुषंगाने जनगणनेच्या संदर्भात जे आहे, मला वाटते महत्त्वाचे आहे. कारण मला फक्त अर्धा तास बोल, ते म्हणाले की तुझ्याकडे माल मसाला भरपूर आहे, उत्तर माझ्यासाठी किती वेळ बोलतील, तर त्यांना माहीत आहे. म्हणजे तसं याच्या अनुषंगाने खूप विस्ताराने सांगता येईल, पण मी ते काही तेवढे विस्ताराने सांगत नाही. कारण आदिवासींसाठी ज्या योजना आहे, जसं एक वन हक्क कायदा आला, तो वन हक्क कायदा फार महत्त्वाचा आहे, पण तो कुठल्याच आदिवासी भागामध्ये त्याची अंमलबजावणी, फक्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये कलेक्टर होते अभिषेक कृष्णा, त्यांच्या काळातच 3,000-4,000 वन हक्क दावे मंजूर, नंतर आलेलं कोणीच पाहत नाही. तुमच्या इकडे मला माहीत नाही खानदेशात काय आहे, पण बाकी जिल्ह्यामध्ये जी आकडेवारी माझ्याकडे आहे त्याच्याबाबत फार उदासीनता आहे प्रशासनामध्ये. कायदा केलेला आहे, कायदा आदिवासीच्या बाजूने आहे, त्याच्याबाबत उदासीनता आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार निवारण कायदा, त्याच्याबाबतही उदासीनता आहे. दुसरं ते विनामूल्य शिक्षण, सक्तीचे शिक्षण आहेच, 2009चा कायदा RTI, त्याच्याबाबतही फार उदासीनता आहे. आदिवासींवर RTIच्या अंतर्गत ज्या शाळांमध्ये तथाकथित पब्लिक स्कूलमध्ये आदिवासींना प्रवेश दिला, त्याच्यावर किती अन्याय झाला राजस्थानपासून देशभर, याची आकडेवारी माझ्याकडे आहे. मी त्याचा अभ्यास केलेला आहे संपूर्ण. भूमी अधिग्रहणाचा कायदा आहे, पुनर्वसनाचा कायदा आहे, पुनर्व्यवस्थापनाचा कायदा आहे. हे सगळे जे आहे तर तो कायदा 2013ला आलेला आहे. पेसा कायदा आहे महत्त्वाचा. या सगळ्यांची जे आहे 5वी 6वी अनुसूची आहे, असे अनेक जे आहे भरपूर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचा मुद्दा असा की आज खाणी, धरणं आणि खनिज याच्यामुळे पूर्ण देशामध्येच आदिवासीचं मोठ्या प्रमाणात विस्थापन होत आहे. सगळ्यात चांगलं उदाहरण गडचिरोलीतलं सुरजागड आणि छत्तीसगडमध्ये हसदेव जंगल, हे 2 उदाहरणं तुमच्या कानावर नेहमी येत असेल, समजलं का, मोठ्या प्रमाणामध्ये. आणि वनहक्क कायद्याच्या साठी जेव्हा तो कायदा आला आणि लोक दावा करायला लागले सगळे, वाईल्ड लाईफ फर्स्ट नावाची एक संघटना आहे, ती कोण आहे मला माहीत नाही, शोधा तुम्ही तो गुगलवर. वाईल्ड लाईफ, त्या संघटना
ती संघटना कोर्टात गेली आणि हजारो वर्षापासून राहणाऱ्या आदिवासी अतिक्रमण करून राहतात असा दावा सुप्रीम कोर्टात केला. 20 लाख 2017ला दावा केला. पण आदिवासीच्या बाजूनं हे 2017मध्ये असलेलं सरकार आदिवासीच्या बाजूने उभं राहणार नाही. या देशातले आदिवासीसाठी काम करणारे 120 NGO उभ्या राहिल्यात आणि तेव्हापासून ते केस जी आहे थोडीशी मला वाटते स्टे वगैरे असं काहीतरी आहे. पुढं काय झालं मला एक फारसं काही कळलं नाही. म्हणजे त्यांना त्यांचं विस्थापन झाल्यानंतर ते त्यांचे होणारे होरपळ हे सगळेच मुद्दे जे आहे या जनगणनेच्या निमित्ताने आपल्यासमोर मला ठेवावं असं वाटलं. कारण विषय आदिवासी हा विषयच इतका गंभीर आहे की त्याच्याबाबत आपण जेवढं बोलू तेवढं कमी आहे. कारण अनेक मुद्दे आहेत पण या जनगणनेच्या निमित्ताने आदिवासींच्या बाबतीतले हे मुद्दे जे आहे महत्त्वाचे आहे. आणि आता आपण पाहूया जेव्हा प्रत्यक्ष ते फॉर्मॅट घेऊन आपल्याकडे येतील लोक तेव्हा काय काय तुमच्या आजूबाजूला आदिवासी राहत असेल तुम्ही इकडे राहतात जाऊन बघा काय काय करतात ते फॉर्मॅट आल्यानंतर कळेलच. सबब मला वाटतं मी इथं थांबलेलं बरं आणि माझा वेळ संपलेला आहे. आपण मला शांतपणाने ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. जय भीम जय बिरसा.